लोकसभेच्या निवडणुकांचा माझा अद्यापपर्यंत मी काही विचार केलेला नाही. आणि जर तसा विचार केला असता मी आता जाहीर केला असतं ना. माझा नेता मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. माझा नेता दादा आहे ना. राम शिंदे आणि आम्ही महायुतीत काम करतो ना. महायुतीत असल्यावर एकत्र भेटीचा काय विषय. महायुतीत असल्यामुळे आमच्या एकत्र मिटिंग होतात, एकत्र बैठका होतात. आज हळदी कुंकू आणि वर्धापन दिनाचा मोठा कार्यक्रम घेण्यात आलाय. विराट सभा होती, अनेक कार्यकर्ते इथे जमलेले होते. काय अपेक्षा येणाऱ्या काळात? आमचा एक प्रतिष्ठान आहे, आमचा एक परिवार आहे आणि त्या परिवाराचा आज 5वा वर्धापन दिन आहे. आणि त्या वर्धापन दिनाचा प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो. आणि त्या कार्यक्रमामागे उद्दिष्ट हा असतो की आमचं एक प्रतिष्ठान आहे, आमचा एक परिवार आहे. त्या परिवारातील बहुतांशी लोक या कार्यक्रमाला येत असतात. आमच्या महिला माता भगिनी पण या कार्यक्रमासाठी येत असतात. आणि हा कार्यक्रम फक्त वर्धापन दिनाचा जरी कार्यक्रम असता, हळदी कुंकाचा कार्यक्रम असता, पण आम्ही त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात वेगवेगळे इव्हेंट कायम करत असतो, ज्याचा प्रत्येकाला काहीतरी एक त्यामध्ये सहभाग असू शकतो असे कार्यक्रम घेत असतात. मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही एकविरा देवी दर्शनाचं त्या ठिकाणी आयोजन केलं. आमच्या मतदारसंघामध्ये दर नवरात्रामध्ये आई मोठा देवी यात्रेचा त्या ठिकाणी देवदर्शनाचा कार्यक्रम असतो. आमच्या मुस्लिम माता भगिनींसाठी खेड शिवापर असो, आमच्या शालेय मुलांसाठी सायकल वाटप असो, आरोग्याचे कॅम्प असतात, शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन असो, असे वेगवेगळे इव्हेंट आम्ही त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेत असतो. तसाच आपला एक वर्धापन दिन आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम या निमित्ताने आमचे विभागलेले जे लोक आहेत, म्हणजे आमचे काही आमच्या परिवारातले लोक कोणी ठाण्याला असतं, कोणी बोईसरला असो, कोणी पालघरला असो, वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी असतात. पण ते सगळे या कार्यक्रमाला एकत्र येत असतात. त्यामुळे याचा आणि राजकारणाचा कुठला संबंध नगर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचा माझा अद्यापपर्यंत मी काही विचार केलेला नाही. आणि जर तसा विचार केला असता मी आता जाहीर केला असतं ना. इथं काय सगळे माझे लोक होते ना. माझ्या घरातला कार्यक्रम मागे कायम लोक उभी असतात. निलेश लंकेंचा जो जनसंपर्क आहे, लोकप्रियता आहे, इथे जेवढ्या लोकांनी भाषणं केली किंवा जेवढ्या लोकांना आम्ही भेटलो त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की निलेश लंके भावी खासदार आहेत आणि ते खासदार म्हणून निवडून येणार आहे. कारण कामोठा जे ठरवतं ते पारनेरचा आमदार होता. कामोठा जे ठरवेल ते लोकसभा पण निघेल अशी चर्चा आहे, लोक म्हणतात. जनतेच्या मनात आहे, तुमच्या मनातलं काय? कसं असतं, प्रत्येक कार्यकर्त्याला काय वाटतं का माझा नेता अजून वेगळ्या उंचीवर गेला पाहिजे, वेगळ्या पदावर गेला पाहिजे. कोणी असं वाटतं का माझा नेता खाली बसला पाहिजे असं वाटतं का? कार्यकर्ता आहे, ते कार्यकर्त्याची भावना असतीच ना महत्वाची. कार्यकर्त्याची भावना आपलं ऐकून घ्यायची ना आपलं पुढे चालायचं ना. तयारी आहे कार्यकर्त्यांची भावना मानणार का येणाऱ्या काळात? शेवट कसं असतं, हे पक्षात नेते मंडळी असतात, आम्हाला पण नेतृत्व आहे ना. मी जसा त्यांचा नेता आहे तसं मला पण नेता आहे ना. मला माझ्या नेत्याचेच आदेश पाळावे लागतात ना. जसं मी कार्यकर्त्यांना सांगतो हे करा ते करा, माझे कार्यकर्ते ऐकतात माझे. तुमच्या नेत्यांनी आदेश दिला तर तुम्ही लोकसभा माझा नेता मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. माझा नेता दादा आहे ना. त्यामुळे खूप चर्चा रंगल्या होत्या. काय समीकरण असू शकतं? राम शिंदे आणि आम्ही महायुतीत काम करतो ना. महायुतीत असल्यावर एकत्र भेटीचा काय विषय. महायुतीत असल्यामुळे आमच्या एकत्र मिटिंग होतात, एकत्र बैठका होतात. त्यामुळं भेटत असतो ना. आणि ते माझ्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं बरेच दिवस. आणि ते पालकमंत्री असताना मी एक पंचायत समिती सदस्य होतो आणि त्यावेळेस मला त्यांनी चांगल्या प्रकारे मदत केली. त्यामुळं आमचा एक डायलॉग नेहमी असतो.